नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे महाराष्ट्रातील एका जेनझी युवकाची, देवव्रत रेखे, ज्याने ते करून दाखवलं जे शतकानुशतके कोणीही करू शकलं नव्हतं. शुक्ल यजुर्वेदाचा दंडक्रम पारायण, संपूर्ण 50 दिवस एकही चूक न करता अखंड पठण. हो, अगदी 0 मिस्टेक्स. 2000पेक्षा जास्त मंत्र आणि जवळपास 25 लाख शब्द. इतके की लॉर्ड ऑफ द रिंग्स प्लस हॉबिट सारख्या 10 पुस्तकांचं पाठांतरही कमी पडेल. पण खरी कमाल आहे दंडक्रम, म्हणजे उलटसुलट गुंफलेले अतिशय जटिल असे मंत्रपाठमालेचे स्वरूप, जगात अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत कठीण. आणि हे घडलं भारताच्या अध्यात्मनगरी काशीमध्ये, जिथे संपूर्ण शहरानं या वेदवीर देवव्रत रेखे याचं भव्य स्वागत केलं. सोनेरी कंगण, सन्मान राशी आणि हजारो लोकांसमोर काढलेली भव्य शोभायात्रा ही फक्त एक उपलब्धी नाही, हा पुरावा आहे की भारताची वेद परंपरा आजही जिवंत आहे, तेजस्वी आहे आणि जगाला थक्क करण्याची ताकद ठेवते. आणि हो, हा मुलगा आपल्या महाराष्ट्राचा आहे, ज्याचा आपल्याला स्वाभिमान असावा. हा आहे नव्या भारताचा जेनझी, जो आपल्या मुळांशी जोडून इतिहास लिहितोय. काळ बदलला आणि भारताचा युवा देखील. पूर्वी दगड उचलले जात होते, आज संपूर्ण ग्रंथ आत्मसात केले जातात. जेनझी इज रीरायटिंग द भारत. जय हिंद.